इंडिया आजकल, सच खबर हर पल। अरे बाबू वाईएसआर रखो, वाईएसआर नजदीक रखो भाई, वाईएसआर जालना बराबर आता 5 वाजता प्रचार संपलेला आहे. निवडणूक आयोगाने काहीतरी परिपत्रक काढून अजूनही गोंधळ निर्माण केलेला आहे, परंतु शेवटी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार थांबवलेला आहे, नेत्यांनी पण प्रचार थांबवलेला आहे आणि त्यामुळे आता उद्या लोकशाहीचं पवित्र उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी सगळे नागरिक आता तयार झालेले आहेत. उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे आणि महायुती सरकारचा राज्यातील मंत्री म्हणून खास काही गोष्टी आज मीरा भाईंदर शहरामध्ये माझ्या निदर्शनास आल्या, म्हणून मी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आणि त्या माध्यमातून काही सूचना मी आज पोलिसांना केलेल्या आहेत. पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, त्यांना एक पत्रही दिलं, ज्या पत्राची कॉपी मी आता तुम्हाला प्रत्येकाला देणार आहे. कारण मीरा भाईंदर शहर तसं मिनी इंडिया आहे आणि तसं सेन्सिटिव्ह आहे. तुम्हालाही कल्पना आहे की गेल्या काही वर्षामध्ये ह्या शहरामध्ये भाषिक वाद निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, म्हणजे मराठी हिंदी भाषिक वाद आणि त्याचबरोबर हिंदू मुस्लिम वाद, मग बाहेरचे नेते येणार, ह्या ठिकाणी काहीतरी घोषणा करणार, अशा प्रकारे गेल्या 2-4 वर्षाचा इतिहास जर बघितला तर अनेक भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. पण ह्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ते होऊ दिलेलं नाही आणि उद्याही मतदान आहे आणि त्यामुळे मतदानाची आजची रात्र ही फार महत्वाची आहे. उद्याचा दिवस सुद्धा महत्वाचा आहे, म्हणून मी पोलीस आयुक्तांना एक पत्र देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी भूमिका योग्य घ्यावी. प्रामुख्याने त्यामध्ये मीरा भाईंदर मधील जेवढी काही धार्मिक स्थळं आहेत ताबडतोब प्रत्येक धार्मिक स्थळांना पोलीस संरक्षण द्यावं असं मी सूचना केलेली आहे आणि निकेत कौशिक आहेत पोलीस आयुक्त, आपल्यालाही कल्पना आहे, त्यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली आणि ताबडतोब पोलीस संरक्षण धार्मिक स्थळांना देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. याचं कारण असं आहे की आपल्यालाही कल्पना आहे की मीरा भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिम येथे एक 60 फुटी रस्त्यावर फार मोठं देरासर आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही धार्मिक ऋषी मुनींनी येऊन गेल्या 8 वर्षापूर्वी काही वक्तव्य केलं होतं, त्यामुळे सुद्धा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे असे प्रकार उद्याच्या दिवसभरात किंवा आज रात्रीत होऊ नये. काही बीपी रोड येथे हनुमान मंदिर तोडण्याचा काही प्रकार झाला होता, त्यावेळेसही तो वाद निर्माण झाला होता. नयानगर मध्ये एक मंदिर आहे, तेही रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून तोडण्याचा प्रकार झाला, त्याही ठिकाणी वाद होता. मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता शहरामध्ये धार्मिक तेढ या मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा उद्या दिवसभरात होऊ नये, त्यामुळे पोलिसांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. प्रामुख्याने सगळं राजकीय पक्ष हे सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करत असतात, त्यात ते चुकीचं नाहीये, प्रचारासाठी त्यांनी करावं. खर तर काल 5 वाजेपर्यंतच प्रचाराची मुदत असताना सुद्धा काही प्रचार अजूनही चालू आहे, कारण त्या सोशल मीडियाला एवढं काय प्रत्येक जण थांबवू शकत नाही. परंतु ह्याच सोशल मीडियाचा आधार घेऊन काही स्वतःला वेगवेगळ्या समाजातील घटक म्हणणारी लोक हे जातीय तेढ निर्माण करण्यासाठी छोटे छोटे व्हिडिओ प्रसारित करतायत आणि त्या व्हिडिओमुळे शहरातील वातावरण कलुषित होत जातं. त्यामुळे मी ते सुद्धा तो व्हिडिओ सुद्धा जो माझ्या हाती आलेला आहे तो पोलीस आयुक्तांना पाठवलेला आहे आणि तो व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीवर ताबडतोब कारवाई करावी आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ जो आहे
तो ब्लॉक कसा करता येईल ह्याची दक्षता घ्यावी सायबर सेलच्या माध्यमातून, अशा सूचना मी केलेल्या आहेत. त्यामुळे हे शहराच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. निवडणूक तर येतात जातात, परंतु निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदारांना मतदान करता यावं, मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी होऊ नये, ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सगळ्यांना सहभागी होता व्हावं, यासाठी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि राज्याचा मंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. फक्त मीरा भाईंदरच नव्हे तर महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी काही असे प्रकार घडत आहेत त्या ठिकाणच्या पोलिसांनी योग्य त्या ठिकाणी मतदारापासून ते वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठी मी आज सूचना काही केलेल्या आहेत. आणि मीरा भाईंदर शहरातील पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त त्याचं तंतोतंत पालन करतील. त्यामुळे कुणीही बाकीच्या काही सोशल मीडियावर येत असलेल्या धमक्या, जातीय सलोखा भिडलेले असे व्हिडिओ याला न घाबरता किंवा ह्याला न जुमानता जनतेनं, मतदारांनी जास्तीत जास्त मतदान उद्याच्या ह्या पवित्र दिवशी करावं, असं आवाहन आपल्या माध्यमातून मी जनतेला करतो. इंडिया आजकल, सच खबर हर पल.